या टाइम टेबल मध्ये तुम्हाला सगळ्यात जो विषय कठीण वाटतोय त्या विषयाला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या, जेणेकरून त्या विषयाचा सराव करायला तुम्हाला वेळ मिळेल आणि तुमची ओव्हरऑल टक्केवारी सुधारेल। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मी या चॅनलवर पेरेंटिंग टिप्स, त्याचप्रमाणे मुलांना अभ्यासाला परीक्षेला उपयोगी पडतील अशा काही टिप्स सांगत असते। तसंच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर छोटे मोठे व्हिडिओज अपलोड करत असते। हे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। हे सर्वांना उपयोगी पडणारे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, इतर पालकांनाही शेअर करा। मी परीक्षेसाठी ज्या काही टिप्स शेअर करत आहे त्या फक्त 10वी-12वीच्या मुलांसाठी नसून शाळा कॉलेजची कोणतीही एक्झाम असो, त्याचप्रमाणे नीट असो, जेईई असो, या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। या टिप्स अशा आहेत। परीक्षेला अगदी थोडा वेळ राहिलाय आणि म्हणूनच तुम्ही अभ्यासाचा एक व्यवस्थित टाइम टेबल तयार करा आणि त्या टाइम टेबल मध्ये प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला, रिव्हिजनला योग्य वेळ दिला जाईल याची काळजी घ्या आणि या टाइम टेबल नुसार अभ्यास करण्याचीही काळजी घ्या। या टाइम टेबल मध्ये तुम्हाला जो विषय कठीण वाटतोय त्या विषयाला जास्त वेळ द्या, जेणेकरून त्या विषयाची रिव्हिजन, प्रॅक्टिस करायला तुम्हाला अधिक काळ मिळेल आणि ह्या कठीण वाटणाऱ्या विषयामध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवू शकाल, जेणेकरून तुमची ओव्हरऑल टक्केवारी सुधारेल। अनेक मुलांना सायन्स आणि मॅथ्स हे विषय खूप कठीण वाटतात। याला कारण असतात सायन्स आणि मॅथ्सचे फॉर्म्युलेज। हे फॉर्म्युले पाठ करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। एक वही तयार करा, त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युलेज, केमिकल रिएक्शन्सही लिहून काढा आणि सकाळी उठल्या उठल्या अभ्यासाला बसण्यापूर्वी 1 ते 2 वेळा मोठ्या मोठ्याने हे फॉर्म्युलेज वाचा। अगदी 10 ते 12 दिवसामध्ये हे फॉर्म्युलेज तुमचे पाठ होऊन जातील, बाय हार्ट होऊन जातील। सतत वाचूनही काही फॉर्म्युलेज असे असतील की जे तुमचे पाठ होणार नाही। ह्यासाठी एक छान टिप तुम्हाला मी देते। हे फॉर्म्युलेज एका मोठ्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहून काढा। तुम्ही जिथे नेहमी अभ्यासाला बसता तिकडे हे कागद चिकटवून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा जेव्हा इतरत्र बघाल अभ्यास करता करता, तेव्हा हे फॉर्म्युलेज तुम्हाला दिसतील आणि तुमचे पाठ होऊन जातील। माझं सर्व झालंय, मला सर्व येत आहे असं कधीही बोलू नका, कारण अभ्यास कधीही होत नाही, तो सतत करत राहावा लागतो। केलेल्या अभ्यासाची सतत रिव्हिजन, उजळणी करत राहा, जी तुम्हाला शेवटी फायदेशीर ठरेल। अभ्यासा इतकंच महत्व शारीरिक स्वास्थ्यालाही द्या। हेल्दी डाएट फॉलो करा, बाहेरचं खाणं पूर्ण बंद करा। तुम्हाला हे जरी असं वाटलं की अरे काय सांगते, तरीही हे फार महत्वाचं आहे। विचार करा, जर तुम्हाला बाहेरच्या खाण्यामुळे कावीळ झाली किंवा टायफॉइड सारखा आजार झाला तर तुम्ही वर्षभर केलेली मेहनत अगदी फुकट जाईल आणि अभ्यासाच्या काळामध्येही, परीक्षेच्या काळामध्येही सर्व येत असून त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होऊ शकेल। परीक्षेच्या काळामध्ये स्वतःच्या एन्झायटीवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी मेडिटेशन, दीर्घ श्वसन यासारखे रिलॅक्सेशन टेक्निक्सचा अभ्यास अगदी पहिल्यापासून करा। सर्वात महत्वाचं, तुम्ही कधी तुमचा कॉन्फिडन्स घालवू नका। जर तुम्ही वर्षभर मेहनत केली आहे, अभ्यास केला आहे, तर तुम्हाला यश हे नक्की मिळणारच। स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त अर्ध्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे। पुढच्या टिप्सचा व्हिडिओज मी 1-2 दिवसात अपलोड करते, तो तुम्ही नक्की बघा। आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हेही मला कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।